नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसाने ब्लॉग बनवतो आज. खूप दिवस म्हणजे खूपच दिवस झाले. शेवटचा मला वाटतं गणपतीचा विसर्जनाचा केला असेल. त्यानंतर मी अजिबात ब्लॉग वगैरे मध्ये ऍक्टिव्ह नव्हतो. जॉबचा थोडा गडबडीमुळे मला जमत नाही. तर आज चाललोय मी शिर्डीला. बाबांचा पुलाव आला का वाटलं मला. विचार केला तर जाऊया शिर्डीला. तर माझ्यासोबत कोणच नाही सध्या तरी. मी आता एकटाच आहे. तर माझ्या घराजवळ मेट्रो आहे. तर पोहोचलोय मेट्रोने. तर बहिणीला घेईन आमच्या घरी. गोरेगावला जाईन प्रणालीला घ्यायला. मग डायरेक्ट राजावरून मग ट्रेन आहे आमची. 11:55ची काहीतरी आहे, म्हणजे 12 वाजताची ट्रेन आहे. ती ट्रेन पकडू आणि मग डायरेक्ट शिर्डीला सकाळी भेटी. मी तर डिरेक्टली आता गोरेगावला पोहोचू. स्टेशनला पोहोचलो मी आता. तर इथून डायरेक्ट मग ट्रेन पकडेन डायरेक्टली शिर्डीला. तिकीट काढलेलं आहे मी आणि प्रणालीने. तर दादरला पोहोचलेलो आहे मी आता. स्टेशन पहा इथे. ट्रेन तर अजून आली नाही, खूप वेळ आहे. बघू आता ट्रेन कधी येते. ट्रेन आलेली आहे फायनली. तुम्ही ते कनेक्ट राहाल तुम्हाला माहिती आहे. आणि पुढे खूप काही गोष्टी दाखवणार आहे. मी बघितलं आहे की तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, पण मी इथे दाखवणार आहे. तुम्ही तर बघा नक्की. चला मित्रांनो, गर्दी बघू कशी आता ट्रेन मध्ये किती झाले आहेत. लोक खाली बसले पूर्ण. वरती पण पॅक झाली जागा. ट्रेन आता कर्जतला पोहोचलेली आहे. मला झोप खूप आलेली आहे. एक म्हणजे खूप झोप आलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर 4:30 वाजलेले आहेत. झोप तर अजिबात भेटलेली नाही. तरी पण थोडं ट्राय केलं मी झोपायचं. तर अजून शिर्डी आलं नाहीये. पुणे गेलं येऊन. तर बघू आता कधीपर्यंत पोहोचतोय शिर्डीला. चला बाय बाय. तर परत बघतो झोप लागते की नाही. आता वाटत नाही झोप लागणार, पण ट्राय करतो. 7 वाजलेच सकाळी. तर अहिल्यानगर स्टेशन क्रॉस केलेलं आहे आम्ही. तर बघू आता कधीपर्यंत पोहोचतोय. 9:15चा टायमिंग दिलेला आहे, पण थोडं मागे पडतो होताच. जसं पोहोचलं की नक्कीच रूम तर बुक केलेलीच आहे मी. फ्रेश वगैरे हो 9 त्याचा पोहोचू 9:30-10 पर्यंत आम्ही ट्राय करू लवकर निघायचा. दर्शन कसं होईल माहिती नाही. गर्दी आहे, 3.5 दिवस सगळ्या तुमच्याप्रमाणे लोक येत आहेत. तर स्टेशनला पण गर्दी होती. तर बघू दर्शन कसं होत आहे. तर पोहोचलेले मी आता शिर्डीला. जस्ट 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. तर पुढचा प्रवास बघा आता कसा होतो. आता गर्दी नसणार ना. काय गर्दी नाही. 2-3 दिवस सुट्टी आहे म्हणून असेल. 2-3 दिवस सुट्टी म्हणून गर्दी असते. तर शुक्रवार शनिवार अजून तर काही गर्दी नाही. 20 रुपये सवारी आहे. रूमचं लोकेशन टाकलेलं आहे. बघू आता कुठे आहे ते बघतो ते गुगल मध्ये. तसं पोहोचू, फ्रेश वगैरे होऊन लगेच निघू. थोडाफार नाश्ता करू, मग दर्शनाला सुरुवात करू मग निघायला. सिम्पलच रूम आहे, असं काही नाही. 500 मध्ये रूम भेटलेले 2 जणांना. माणसं 3-4 जण किती झालं. आम्ही तर 2 होतो म्हणून दोघांसाठीच घेतली. आणि बाजूलाच आहे मंदिराच्या. तर लगेच दर्शन करून सामान वगैरे आता ठेवायला भेटेल वगैरे खूप काही गोष्ट. आम्ही ती गेली फ्रेश आला. मी पटापट होतो मग निघू दर्शनाला. नाश्ता तर केला आम्ही आता बाहेर. बघू 9:30-10 पर्यंत निघू आता आम्ही. साई विश्वतारा हॉटेल. तर निघू आम्ही थोड्या वेळातच. अकरा वाजता आम्ही आरतीला गेलो. 11 वाजता मी आणि प्रणाली. एवढी गर्दी होती ना बाबा, सांगायला नको. 1:30 वाजताची लाईन सोडली ना आतमध्ये दर्शनासाठी, थांबूनच ठेवली होती. खूप गर्दी होती. मला वाटलं गर्दी नसेल, पण खूपच गर्दी होती. पण झालं, अर्धा पाऊण तासामध्ये दर्शन झालं फटाफट. तर आम्ही आता निघतोय जेवायला. प्रसादाला निघू. आतमध्ये थोड्याफार गोष्टी होत्या तर बघितला. कॅमेरा थोडा इश्यू आहे आतमध्ये, तर झालं नाही. लॉकर मध्ये होता. तर जातो जेवायला आम्ही. नंतर द्वारकामध्ये दर्शन घ्यायचंय, चावडीमध्ये जायचंय.
अजून पुढच्या गोष्टी पण आहेत त्या पण बघायच्यात अजून. बघू आता पुढचं कसं होतं, पण अगोदर आम्ही जेवायला जाऊ, मग बघू पुढचं काय प्रोसेस आहे ते. मग ट्रेनने जायचं की बसने जायचं ते पण आमचं ठरलं नाही, पण बघू. मॅनेजमेंट खूप चांगली केलेली आहे मंदिराची. इथे सिनियर सिटीजन साठी वेगळी लाईन दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप चांगली मॅनेजमेंट आहे, पण गर्दीचा इश्यू आहे. पण होईल, मॅनेजमेंट चांगली आहे ना, मग सगळ्यांचं दर्शन पण चांगलंच होणार आहे. तर मी आज चाललोय प्रसाद द्यायला जेवायसाठी. गेट नंबर आहे, कुठल्या गेटने कसं एंट्री करायचं ते दिलेलं आहे. चप्पलसाठी स्टँड वगैरे आहे, लॉकर आहेत. तर खरोखरच मोबाईल अलाउड नाही आहेत. बरेच लोक फोन लपून घेऊन जातात, पण ते चुकीचं करतात. मग परत कंप्लेंट वगैरे करणार ते खूप चुकीचं आहे. त्यापेक्षा मोबाईल घेऊन जाऊ नका, लॉकरमध्ये ठेवा. भले तुमचे 5 रुपये घेतील पण सेफ राहतील, ते तुम्ही बघा. प्रसादालय जवळ पोहोचलो आता. त्यांनी समोर बघा, खराखोरा अगदी हत्ती वाटतंय, खूप मस्त वाटतंय. ती मस्जिद आहे, बाबांच्या सर्वात जवळचे भक्त. ते बाबांची चावडी आहे. तर हे द्वारकामाय बाबांची. तर माझं आता द्वारकामाई मधलं पण दर्शन झालंय, चावडीचं पण झालेलं आहे. लॉकर आताच घेतला, फोन मधून अलाउड नव्हता, पण त्याच्या अगोदरच मी एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला, तुम्ही तेव्हा बघितला असेल. हे तुम्हाला मी सांगितलं नाही की मी काय दाखवणार आहे, ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्की बघा. तर आम्ही आता महासापतींच्या घराकडे जातोय, मागेच आहे, न विचारलं तर. हे तुम्ही बघू शकता, हॉटेल सुमित दिसत असेल, तर इथूनच लेफ्टला जायचं असं ते बोलले. तर बघतो कुठे आहेत एकदा. तर हे त्यांचं घर, जे बोलले होते की आओ साई पहिल्यांदा, ते हे होते. आलोय, म्हाळसापतींचं घर झालं, तर आता मी आलोय तात्या कोटे पाटील यांच्या घरी. त्यांना बाईजामाई स्वतः साईबाबांना मुलगा बोलायचे. हे त्यांचं घर आहे. घर जिथे बाबा भिक्षा मागायचे. बाईजाबाई अप्पा कोटे पाटील यांना साईबाबा आई मानायचे. ते हे घर मा भिक्षा देई, बाईजाबाईंचं घर आहे. घर बाईजाबाईंचं हे बघू शकता. हे वाला आहे जुनं घर, सर्वात जुनं. तर आम्ही आता लक्ष्मीबाई पाटील यांच्या इथे आलेलो आहे. यांचं मंदिर इकडेच आहे, बघू शकता इथे. हे लक्ष्मीबाई शिंदे पाटील यांचं घर. शेवटच्या श्वासापर्यंत ज्या लक्ष्मीबाईंनी साईबाबांची सेवा केली ना, ते ज्यांना जेवायला द्यायचे साईबाबांना. तर आता मी आराम करून बाहेर निघालो. समोर बघून बाबांची पालखी निघाली. दाखवतो तुम्हाला, बाबा एक मिनिट दाखवतो. ती जरा आराम करते. मी आलो तर नाश्ता वगैरे केलं, मी नाश्ता केला, जरा आलो बाहेर राऊंड मारायला. तर बघूया आता काय सुरू आहे. संध्याकाळची शिर्डीमध्ये काय माहोल असतो जरा मला बघायचा होता, आणि मी आलो. तर राऊंड मारत मारत बघूया काय असतं सीझन इथं शिर्डीमध्ये. तर चला बघूया. तर इथे जे मी बघितलं होतं की कोते पाटील यांचं घर, ते बघा हे इथे आहे. कोते पाटील यांचं घर तुम्हाला दाखवलं मी. तर त्याच्या बाजूलाच
आमची रूम आहे. ते ताजुद्दीन बाबा यांचं हे बघू शकता. बंद केलेलं आहे आरती वगैरे करून असं वाटतंय मला. तर इथून अजून एक घर आहे ते तुम्हाला दाखवतो मी. पण मी आता बोलणार नाही. तर आता मी गर्दीत जातो मग तुम्हाला दाखवतो मी कोणाचं घर दाखवणार आहे मी. तर मी आलोय श्यामास हाऊस यांच्या इथे आलो. जे साईबाबांसोबत होते ज्यांना साप चावला होता आणि साईबाबांनी त्यांच्या बॉडीमधून विष काढलं होतं. पण सध्या तरी बंद आहे घर त्यांचं. पण कधी आलात तर नक्की भेट द्या या लोकेशनला. पण विचारत या लोकेशनवरती. तुम्हाला दाखवले 5 परमभक्त साईबाबांचे त्यांची घरं आणि साईबाबा त्यांच्याकडे भिक्षा मागायचे फक्त. तर हे खास लोक बाबांचे होते. अजून पण होते पण त्यांची घरं मला माहिती नाही. मला शोधायला वेळ लागेल. पण जेवढे मला भेटलेत ज्या लोकांना जास्त ओळखतात त्यांची भेटली मला. तर सध्या मी आता मंदिराजवळ जातो तर बघूया मंदिराचे काय चालू आहे. तर इथूनच आहे मंदिर. भक्तांची गर्दी तर दिसते आहे मंदिरामध्ये. झालंय बघूया काय भेटतंय. चांगल्या गोष्टी बाबांच्या असतील तर घेऊन टाकीन. गेट जवळ उभा आहे तर मी सामान घेतलेलं आहे. सामान म्हणजे जे दरवाजा लावतात श्रद्धा सबुरी घेतलेलं आहे आणि स्तोत्र घेतलेलं आहे. तर इथे मागे गार्डन आहे हे बघू शकता. इथे तुम्हाला माहितीच आहे शिर्डी परिषद. तर मागे गार्डन आहे. पालखीवाल्यांसाठी गार्डन आहे ते स्पेशल. तर दुपारी मी जाऊन आलो फोटो वगैरे काढून. तर परत आता मी जातोय आतमध्ये. तर आता निघायचंय. 10ची बस आहे. जायची तर इच्छा होत नाही मला तिथून पण जावं तर लागेलच. तर समोर बघा आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. पण बाहेरून तुम्हाला लेंडीबाग मध्ये एक खांब आहे खूप मोठा तो दाखवतो. दिसतोय का तुम्हाला खांब हा ओम नावाचा. तर हा लेंडीबाग मध्ये खांब उभा केलेला आहे. गार्डन मध्ये बसलोय मी. बरं वाटतंय खूप. जायची इच्छा होत नाहीये. मन जसं आपल्या घरचा गणपती बाप्पा जातो विसर्जना दिवशी तसं वाटतं. प्रत्येक साई भक्ताला वाटतं असं आणि मला पण वाटतं. पण जावं तर लागणारच घरी माझ्या. डेपोला पोहोचलोय बस स्टँडला. फोन केला होता त्याला तर बोलला की येतोय करून. गाडी अजून आली नाही आहे. आम्ही आलो पण बस नाही आली. तर बघूया बस कधी येते. 10चा टायमिंग गेला होता. 10 वाजता 5 मिनिटं राहिले फक्त. बघू वाट बघतोय येईलच लवकर. तेव्हा निघू आम्ही मुंबईसाठी. तर ब्लॉग मी इथेच थांबवतो. मग काय पुढे बसमध्ये बसून जसं जाणार आहे मुंबईला. तर ब्लॉग इथेच थांबवतो मी. तर कसा वाटला नक्की सांगा. खूप दिवसाने ब्लॉग बनवला मी. गणपती वगैरे नंतरच बनवला मी. थोडा कामाला बिझी असल्यामुळे नाही जमलं बनवायला. तर कसं वाटलं नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा. आणि बाबांसोबत जे 5 बाबा ज्या 5 लोकांकडे भिक्षा मागायचे तर त्यांची गैरसोय तुम्हाला दाखवली मी. तर तिथे तुम्ही व्हिजिट करा नक्की शिर्डीला आल्यावरती. आणि माझ्या चॅनलवरती सुद्धा व्हिजिट करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. ओम साईराम.